नाही नाही क्लिक केलं पासवर्ड डिटेल त्यानंतर पासवर्ड होतो तसं झालं होतं का ते नाही ते विना- नंतरच. आणि मग ते शोधतो की बाबा निघा ट्रेड चालते का नाही हे फक्त बघायचं चालते हे त्याला असं टायमिंग असतं खूपच तिथं टॉपिक ने विचारलंय का मेल आयडी मेल ओपन करून ठेवलाय ना मेल आहे का ओपन मेल ओपन करून ठेवा प्रॅक्टिकल 2च मिनिटाचं आहे पण ते मेल बिल परत ओपन करायला दत्ता जीमेल जीमेल ओपन करून ठेवला का ते बघा टॉपिक ऐकून घ्या एसएनएस मध्ये तुम्ही टॉपिक नेम द्यायचं असतं टॉपिक नेम तुम्ही काही टाकला तरी चालेल ठीक आहे आता आपण कशाला लावतोय एसएनएस EC2 इन्स्टन्सला लावतोय त्यामुळे EC2 टाका दिली टॉपिक नेक्स्ट नेक्स्ट स्टेप करा क्रिएट होईल ठीक आहे तिथं स्टँडर्ड आहे आणि फिफो आहे का फिफो फर्स्ट इन फर्स्ट आउट ठीक आहे स्टँडर्डच ठेवा खाली या खाली या खाली या आणि क्रिएट करा क्रिएट टॉपिक केला ठीक आहे आता या टॉपिक मध्ये आपल्याला सबस्क्रिप्शन ऍड करायचे मी काय सांगतो ऐकून घ्या या टॉपिक मध्ये सबस्क्रिप्शन ऍड करायचे काय करायचे आता तुम्हाला ज्यांना वाटतं की ज्यांना 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 काय यावं नोटिफिकेशन त्याचा तिथं ऍड करायचं लेफ्ट साईडला बघा SMS म्हणून आहे का आहे का क्लिक करा इथून तुम्ही मोबाईल नंबर पण ऍड करू शकता पण आपण आता करायचं नाही तुम्ही जर केला तरी काय प्रॉब्लेम नाही मला काय फरक नाही पडत 5 रुपये कट होतील तुमच्या अकाउंट ठीक आहे 5 रुपये एक मोबाईल 5 रुपये काहीतरी बिलिंग घेतो ठीक आहे मेलला काही नाहीये एवढं त्यामुळे वरती डॅशबोर्ड वरती या डॅशबोर्ड वरती आला का लेफ्ट साइड आला टॉपिक ओपन करा टॉपिकला आलो आला का ए टॉपिक ओपन कर की रे ए बा तुला सांगताय ते क्लिक कर की EC2 ला दिला खाली घ्या क्रिएट सबस्क्रिप्शन ला या
आला का? क्रिएट सबस्क्रिप्शन्सला आला? आला का? तिथं प्रोटोकॉल म्हणून आहे बघा. आहे का? जीमेल ईमेल घ्या ईमेल. ईमेल घेतला? खाली या. खाली ईमेल मेल आयडी आहे बघा तिथं तिच्याकडे. तुमचा मेल आयडी तिथून कॉपी करून पेस्ट करा डायरेक्ट. इथे क्लिक करा. तिथून नाही रे, इकडून कॉपी कर. जीमेलला जा. आणि तिथं जे तिथून कॉपी करतो वरती आहे बघा. कॉपी केला का? कॉपी केला? क्रिएट करा. झाला का? आपण एक ऍड केला ना, टॉपिक मध्ये जावा आपण आणि ओपन करा टॉपिक. खाली बघा पेंडिंग म्हणून दाखवते ते. कारण तुम्हाला ते कन्फर्मेशन पेंडिंग केल्याशिवाय पुढचे मेल येणार नाही. आता हे मेल कुणाला गेलाय? तुम्हाला गेलाय. तुम्हाला एक कन्फर्मेशन करावं लागेल तर ते येईल. तिथे जावा मेलला. आला का? आला का मेल? काय झालं? आला नाही मेल? कुठं आहे? आला का नाही मेल? स्पॅम मध्ये गेला का? आला का? स्पॅम मध्ये आला का? स्पॅम मध्ये त्याला मेलला ओपन करा आणि कन्फर्मेशन करून टाका. सबस्क्रिप्शन. आता जाऊन टॉपिकला रिफ्रेश करून बघा. रिफ्रेश करा पेज. पूर्ण पेज का? आला का? कन्फर्मेशन आलं? आता लक्षात घ्या, आपण मेल किती ऍड केलेत? एक. अशी किती ऍड करू शकता? किती पण तुम्ही ऍड करू शकता. त्या सगळ्यांना ते कन्फर्म मेल केल्यानंतर काय होईल? मेल नोटिफिकेशन जाईल. वरती घ्या. वरती बघा एक मेसेज म्हणून आहे बघा, पब्लिक मेसेज आहे का? पब्लिक मेसेज म्हणून आहे का? क्लिक करा. पब्लिश पब्लिश आहे का? मेसेज आहे का? तिथं सब्जेक्ट नेम द्या. टेस्ट मेसेज घेतला का? टेस्ट मेसेज खाली या. खाली बॉडी म्हणून आहे का? तिथं त्या बॉडीमध्ये हाय दिस इज अ AWS टेस्ट मेल. अरे असं लिहितात बरे मेल. हाय नंतर खाली यायचं असते. मेल लिहिलाय का नाही तुम्ही? लिहिलाय सर फक्त. हाय दिस इज अ AWS टेस्ट मेल. झालं लिहिलं का? खाली जावा आणि ते सेंड करून टाका. बघा मेल आला असेल तुम्हाला. पब्लिश करा. आला बघ, पुढे बघून नोटिफिकेशन आलं. आलंय का? आला का? आला ना? आता आपण चेक केलं बाबा होतंय काय? तुझं झालं का रे बाळ? आला? आता हे नोटिफिकेशन लावायचंय कशाला आपल्याला? EC2 ला इन्स्टन्सला या. EC2 इन्स्टन्सला आला का? आला तिथं? आता तिथं बघा EC2 इन्स्टन्सला अलाराम म्हणून आहे. ए बाळ ए, तू ओपन नाही करत आहे बा डॅशबोर्डला तर. मी आपलं माझं बघतो. कुठं जायचंय? इन्स्टन्सला या रे. आला का? आलं. तिथं कुठं आहे माहितीये का? अलाराम म्हणून आहे बघा, अलाराम म्हणून. अलाराम स्टेटस प्लस सिम्बल आहे. तिथं या प्लसला क्लिक करा. तुला चापटला पाहिजे रे. प्लसला क्लिक कर म्हणताना तू कुठं क्लिक करतो?
तिथंच तर गेलं. काय शीट दिला होता? आलं का रे तिथं? खाली या. अलार्म नोटिफिकेशन टाका तिथे EC2 इन्स्टन्स. सर्च मध्ये हा EC2 आलं का? आलं का नोटिफिकेशन? खाली या. खाली येतात. आता तिथे झालं. आता तिथं CPU युटिलायझेशन आहे ना? ऍव्हरेज CPU युटिलायझेशन दिलंय का? त्या CPU ला क्लिक करा बघू काय काय आहे तिथे. हा त्यामध्ये फक्त तेवढंच आहे का? नाही इकडे दाखव. अरे काय कुठलं? CPU युटिलायझेशन आहे. बरोबर आहे की CPU युटिलायझेशन एवढंच दाखवते ना? ते नाही रे खाली नको ते. ऍव्हरेज आहे का? तिथं क्लिक करा. ऍव्हरेजला क्लिक करा बघू. नाही मॅक्सिमम ऍव्हरेज ऍव्हरेजच ठेवा. ठीक आहे. आणि तिथं दाखवलंय बघा अलाराम काय लिहिलंय? अलाराम वेन ग्रेटर दॅन इक्वल टू आहे का? जर तुमचं ग्रेटर दॅनच ठेवा तिथं. ग्रेटर दॅन ठेवा. ग्रेटर दॅन ठेवला का? आणि पर्सेंटेज किती आहे? 10 करा. 10 नाहीतर 8 करा पर्सेंटेज. 8 करा. पॉइंट नाही रे फक्त 8 टाका. पॉइंट कशाला करताय? ओके 8 केला. जर ऍव्हरेज CPU 8% झालं तर तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे. खाली काय दिलंय? कंटिन्यू पिरियड म्हणजे किती? एक जर 5 मिनिटामध्ये 1 मिनिट आहे का बघा तिथं. 1 मिनिट नाही 30 सेकंद. ऐकून घ्या. 5 मिनिटामध्ये एकदा जर CPU युटिलायझेशन 8% झाला 5 मिनिटामध्ये एकदा जरी तरी तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे. आलं लक्षात? क्लिक करा. खाली खाली आणि क्लिअर. बघा आता आपण नोटिफिकेशन लावलेलं आहे. जर 5 मिनिटामध्ये एकदा जरी तो झाला तर आपल्याला नोटिफिकेशन यायला पाहिजे. बघा जाऊन मेल वरती बघा इनबॉक्सला. आता ते येईल का नाही काय माहित कारण युटिलायझेशन व्हायला पाहिजे ना तेवढं. रिफ्रेश करा. तिथं रिस्टार्टचा पण ठेवायला पाहिजे होता त्यांनी ऑप्शन. बाहेर गेलाय. त्या कोणी पोर्टल EC2 इन्स्टन्स टर्मिनेट करा आणि टॉप आला ना नोटिफिकेशन. प्रॉब्लेम आले इन्स्टन्स क्रिएट केला आणि SNS क्रिएट केला. क्रिएट करायचं